क्षणोक्षणी हाची करावा विचार, तरावया पार भव सिंधू, नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान। संत समागमे धरावी आवडी, करावे तातडे परमार्थी, नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान। तुका म्हणे इहलोकीच्या व्यवहारे, नका डोळे दुरे भरून राहो, नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान। नमो ज्ञानेश्वरा, 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 नमो ज्ञानेश्वरा। उदारा सोपान देवा, निवृत्ती उदारा सोपान देवा, निवृत्ती उदारा सोपान देवा। मुक्ताबाई नमो त्रिभुवनी पावनी, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, मुक्ताबाई नमो त्रिभुवन, मुक्ताबाई नमो त्रिभुवन, अजय जननी देवाची, अजय जननी देवाची, अजय जननी देवा। नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, मुक्ती उदारा सोपान देवा, मुक्ताबाई नमो त्रिभुवनी पावनी, अजय जननी देवाची। नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ती उदारा सोपान देवा, मुक्ताबाई नमो त्रिभुवनी पावनी, अजय जननी देवाची, अजय जननी देवाची। नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ती उदारा सोपान देवा, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, आद्यत्रय जननी देवांची। श्री गुरुचरण सरोज रज निज मन मुकुर सुधारी, बरनम रघुबर बिमल जसो जोदाय कुफलचारी। बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार, बल बुद्धि विद्या देवु मोहि हरौ कलेश विकार। महिम्न पारन्ते परम विदेशो यद्य सदृशी, स्तुतिर ब्रह्मादीनां पितदवसन्नास्तु ये गिरा। अतावाच सर्वस्व स्वमति परिणामावधि गृणन्, ममापेश स्तोत्रे हरणिरपवाद परिकरा। मस्तक माझा पायावरी, या वार करी संतांच्या विठाला विठाला। क्षणोक्षणी हाची करावा विचार, तरावया पार भव सिंधू, नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान। स्वराचा आवाज कमी करा। आजच्या पवित्र कीर्तन सेवेसाठी आपण सगळेजण एकत्रित आहोत आणि या कीर्तन सेवेसाठी निवडलेला अभंग वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी विराजमान असणारे जगद्गुरु श्री तुकाराम महाराज आणि तुकाराम महाराजांच्या अभंग गाथेमधला उपदेशपर प्रकरणातला समाजाला काळापासून सावधान करणारा गोड असा अभंग आहे। आपण या अभंगाचं गोड चिंतन 12:30 वाजेपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करूया। पैकी अल्पसा परिवार आहे आपल्या या खडकवजरच्या या वस्तीवर। गेल्या 1 वर्षापूर्वी ज्या वडिलांचं निधन झालं, कैलासवासी श्री कारभारी यशवंतराव पगार, या पगार कुटुंबाचे आमच्या समाधान भाऊ पगार यांचे वडील, 2 मुली आहेत त्यांना, 1 मुलगा आहे, मोठा परिवार आहे, पत्नी आहे। अशा मोठ्या परिवाराची नावं आपण पत्रिकेला टाकलेली आहे। या सगळ्या पगार परिवाराच्या माध्यमातून त्यांच्या 2 मुली, समाधान भाऊ यांच्या माध्यमातून त्यांच्या पत्नी आमच्या मातोश्री आहे, यांच्या माध्यमातून बरेच दिवसापूर्वी समाधान भाऊचा आग्रह होता की वडिलांच्या कार्यक्रमाला अक्रूर महाराजांचं कीर्तन झालं पाहिजे। नारायण महाराज खिल्लारी गुरुजी, दिनेश महाराज, अक्षय महाराज, सौरभ महाराज, नवनाथ महाराज ही मंडळी आली पाहिजे आणि आपल्या वडिलाचा कार्यक्रम असा थाटामध्ये झाला पाहिजे। जिवंत असतानाही आई वडिलाची सेवा करावी आणि मायबाप निघून गेल्यावर थाटामध्ये त्यांचा सोहळा करावा, असा आपला संप्रदाय आपल्याला शिकवतो। जिवंत असतानाही मायबापे केवळ काशी, ते नेन जावी तीर्थासी, किंवा तुका म्हणे मायबापे अवघी देवाची स्वरूपे। आपल्या घरातच पांडुरंग आहे असं समजून बापाची सेवा करावी आणि बाप निघून गेला की मग हिंदू धर्म पद्धतीनं त्याचं तर्पण करावं,
पिंडदान करावं. त्या पिंडदान करत असताना कीर्तनाचं आयोजन, भजनाचं आयोजन, पंक्तीचं आयोजन का करावं? तर आपल्याला त्यांच्या कृतज्ञतेतून, त्यांच्या उपकारातून कृतज्ञता प्रगट करता यावी. संस्काराची शिदोरी त्यांनी दिलेली असते, त्यांनी कष्टातून जमीन आपल्याला दिलेली असते. त्या मायबापाच्या उपकाराची कृतज्ञता प्रगट करण्याचा मानस म्हणजे वर्षश्राद्ध. दुसरा काही अर्थ नाही त्याचा. पण अगदी त्या वर्षश्राद्धाच्या किंबहुना पुण्यस्मरणाच्या निमित्तानं आमचे समाधान पगार यांनी खूप आग्रह केला आणि माझी डायरीमध्ये ही तारीख, माझं रात्री खूप दूर कीर्तन होतं, मी त्यांना नको म्हणायचं, पण ते म्हटले नाही तुम्ही नाही आले तर मग ते आम्हाला करमायचंच नाही, तुम्ही तेवढी कीर्तन सेवा घ्या. आणि त्याद्वारे भाऊंच्या माध्यमातून समाधान, खूप प्रेम आहे त्यांचं माझ्यावर, अगदी त्या संबंधातून ही सेवा आमच्यापर्यंत आलेली आहे. कीर्तन साथीला उभ्या महाराष्ट्राचे सध्या प्रसिद्ध गायक, ज्यांचा आवाज, ज्यांची पहिली चाल आणि त्यांनी स्वर लावला की वातावरणच तयार होतं, असे वातावरण करणारे नाशिक जिल्ह्याचे प्रिय आणि महाराष्ट्राचेही प्रिय असे आमचे नारायण महाराज खिलारी गुरुजी. फार प्रसिद्ध आवाज, गोड चाली आळंदीला महाराज असतात. वेळात वेळ काढून त्यांच्या मागं व्यस्तता असतानाही उपलब्ध झाले. नारायण महाराज खिलारी गुरुजींना वंदन. आमच्या सगळ्यांचे ते आवडते गायक आहे. त्यानंतर आमचे अक्षय महाराज आहेत. या भागाचं वैभव आहे, वारकरी चालीचा ठेवा आहे, छान अगदी गातात. बऱ्याच वेळेला कीर्तनाला त्यांनी चांदवड भागामध्ये, या भागामध्ये मला सहकार्य केलेलं आहे. अगदी अक्षय महाराजांना वंदन. नवनाथ महाराज आहेत, त्यांचाही आवाज गोड आहे, कीर्तनकार, प्रवचनकार, गायक आहेत, त्यांनाही माझं वंदन. त्यांचंही आमच्यावरती खूप प्रेम आहे. या भागामध्ये एक चांगली वाणी, चांगलं सूत्रसंचलन, चांगलं कीर्तन, प्रवचन आणि सगळ्या लोकांना धरून चालण्याचं काम आमचे सौरभ महाराज, त्यांना आम्ही माऊली म्हणतो, सौरभ महाराज करतात. अतिशय गोड वाणी आहे त्यांची, आपण नंतर त्यांचं ऐकूयाच. अगदी सौरभ महाराजांनाही धन्यवाद. आधी करून आपण परिसरातील गावातील गुणवान टाळकरी मंडळी, खडकवजरची सगळी, आणि हे जे मंदिर ज्यांच्यामुळं आहे, जागा ज्यांच्यामुळं आहे, हे पत्राचं शेड ज्यांच्यामुळे मी आत्ता गेलो त्यांच्या घरी. मागच्या वर्षी मी सप्ताहात आलो होतो, 8 दिवसापूर्वी सप्ताह झाला. आत्ता मोठा सप्ताह या प्रांगणामध्ये. कोण देतंय महाराज? देवाला आणि घराला जागा कोणी देत नाही. इथं बाबाची 1 गुंठ्यासाठी भांडणं चालली, आणि देवाच्या मंदिराला जागा, सप्त्याला जागा अशी देणारी माणसं कमी असतात बरं का. खरंच ज्यांच्या घरी बसलो, फार गोड परिवार, फार सुंदर. देवाला जागा दिली, देव काही कमी करणार नाही, काहीच नाही महाराज, सगळं मिळेल बघा त्यांना. संतती चांगली होते, मुलं चांगली निघतात. देव किती गोड मंदिर आहे महाराज. असं वाटतं पंढरपूरला जायची गरजच नाही, या पांडुरंगाचं दर्शन घेतलं म्हणजे पंढरीच इथं निर्माण झालेली. वा, अगदी छान. अगदी या मंडळीला मंदिर देणारे, जागा देणारे या सगळ्या माझ्या भाविकांना कोटी कोटी वंदन. त्यांच्या वडिला समान ते आहेत. खूप मगाशी त्यांनी जीव लावला आम्हाला, त्यांनाही धन्यवाद. सिस्टीम आपल्या गावाचं प्रसिद्ध हे विकी दादा, काळूबाळू साऊंड नाव आहे त्याचं, पण त्याचं नाव विकी फार छान लावतो. टॉप 10 मध्ये 1 नंबर त्याचं नाव झालं सध्या. कुठंही नाशिकला नाही, पुण्यात आत्ता 2-4 दिवसापूर्वी लोणीकणला कीर्तन होतं, गडी तिथं हजर होता. अजून 2-4 दिवसांनी माझं मुंबईला कीर्तन तिथंही तोच आहे. म्हणजे महाराष्ट्रभर कुठंही लोक त्याचीच मागणी करायला लागली. जसं दिनेश महाराज वाजवायला पाहिजे म्हटलं की लोक म्हणतात आता काळूबाळूच लावा त्याला, आता असं नाव झालं बुवा. छान अगदी सिस्टीम गोड आहे, त्यांनाही धन्यवाद. आणि आपल्या कार्यक्रमाचं एक अतिशय गोड वैभव. आज मृदंगाची साथ आपल्याला दिनेश महाराज मोजाड यांची मिळाली. जवळच गुरुकुल त्यांनी केलंय नाशिक जिल्ह्यामध्ये. खूप छान पखवाज तयार केला महाराज. जे पखवाज वादनच इतकं तयार झालं, अगोदरच तयार वाजवत होते. त्याच्यात पंडित केशव गुरुजी जगदाळे यांच्याकडे जाऊन त्यांनी तो पखवाजाचा रिदम हातामध्ये घेतला. अगोदरचा तबला, लग्गीचा बाज, आणि नंतर वैकुंठवासी सुभाष महाराज देशमुख घराण्याचं वादन आलं. आणि दोन्हीचं मिक्स झाल्यामुळं आता त्यांना तोडच राहिली नाही. त्यांच्या समोर कोणी बसवावं का नाही वाजवायला, मला पंचायतच पडली आता. इतक्या जोरात, इतक्या ताकदीचं, आणि प्रत्येक गोष्ट नुसतं ताकदीचंच नाही, लग्गी बी आहे, माधुरी आहे. हे एखाद्याच्या हातात येतं बघा. काहीला लग्गी जमते तर सरपटी जमत नाही, काहीला सरपटी जमते तर ठेका जमत नाही, पण सगळं जमलंय आमच्या दिनेश महाराजांना. अगदी एखादी सुगरणबाई भाजीमध्ये जेवढं पाहिजे तेवढं मीठ घालते की नाही, तसं कीर्तनातला सुगरण वादक म्हणजे दिनेश महाराज मोजाड. वा, छान वाजवणं, अगदी गोड. माझ्या आवडीचे आहेत. उद्या पण सकाळी तेच आहेत, परवा सकाळी तेच आहेत. तेवढं बरं भाग्य माझं चांगलं. हे गोड मंडळी अशी अगदी दिनेश महाराजांनाही वंदन करतो. आपण सगळी प्रेमाची मंडळी, खडकवजर, चांदवड तालुका, नाशिक जिल्हा, नाशिक तालुका, फार लोक, पिंपळगाव, फार लोक आलेली आहेत. आता सगळी पूजनीय आहे. सगळ्यांना गोड वंदन करतो. आमचा हा माऊलीचा दास नावाचा यूट्यूब चॅनल आहे. त्याचं नाव तसं जाधव आहे, पण माऊलीचा दास आहे. मी पण माऊलीचा दास आहे, तोही माऊलीचा दास आहे. आम्ही सगळे माऊलीचे दास. आणि त्यांनी मस्त चॅनलला नाव दिलंय.
त्या दिवशीचा व्हिडिओ पण छान काढला होता. चांगली एडिटिंग करतो, चांगलं जमायला लागलं त्याला आणि छान त्या मोबाईलवर गेल्यावर माऊलीच्या दासला त्याचं बिल ऐकून दाबा, सबस्क्राईब करा. त्याचा थोडेफार पैसे येतील आपल्यामुळं आणि आपणही त्याला थोडे दिले पाहिजे असं म्हणून चालतं. नागद्याचा माऊलीचा दास त्यालाही धन्यवाद. आपण सगळी भाविक मंडळी, बहुसंख्य मातृवर्ग, खडक ओझर ग्रामस्थ, वस्तीवरली सगळी मंडळी, तालुक्यातून जिल्ह्यातून आलेली, समाधान भाऊ पगार यांच्या वडिलावर नितांत प्रेम करणारी, भाऊवर प्रेम करणारी, त्यांनी जोडलेली सगळी पै पाहुणे, सगळे सोयरे, आपतिष्ट, मित्रपरिवार सगळ्यांची नावं घेतली अशी समजतो. अभंगाला कीर्तनाला सुरुवात करतो. सर्वांगाची कान करून ऐका. विठ्ठल मृत्यू लोकामध्ये यश, अपयश, लाभ, हानी आणि जन्म आणि मृत्यू या 6 गोष्टी प्रारब्धाच्या हातात असतात बरं का. यशासाठी प्रयत्न करतात लोक, पण अपयश पदरात पडताना दिसतं. पुस्तकाची पुस्तकं पाठ करतात पण एखाद्या मार्कावरून नंबर जातो. MPSC पास होतात पण इंटरव्ह्यूमध्ये कधी नंबर जातो. असं का होतं? कारण यशाबरोबर अपयश प्रारब्धामध्ये असतं. लाभासाठी प्रयत्न आहे, आता तुमच्याकडं नाही पण आमच्या बीड जिल्ह्यात, वैजापूर तालुक्यात, गंगापूर तालुक्यात, मराठवाड्यात कधी नव्हे ते एवढा पाऊस पडला की जो पाऊस 5 महिन्यात पडायला पाहिजे 4 महिन्यात पडायला पाहिजे एकाच दिवसात पडला. परिणामी कमरा एवढी आलेली कपाशी, 50 क्विंटल कपाशी मला होत असते, 30-35 क्विंटल सोयाबीन होत असतं 20-25 एकरमध्ये. आता अजून कमरा इतकं पाणीच आहे त्याच्यात, तर ते कपाशी नाही ते पण नाही. म्हणजे लाभासाठी प्रयत्न आहे पण हानीच पदरामध्ये पडते. लाभासाठी प्रयत्न करणारा समाज आहे पण हानी पदरामध्ये पडते. यशासाठी मुलं मुली अभ्यास करतात, अपयश पदरात पडतं आणि जगण्यासाठी सगळे प्रयत्न करतात. काळ येतो, माणसाला घेऊन जातो, मृत्यू पदरामध्ये पडतो. म्हणजे यश, अपयश, लाभ, हानी, जन्म आणि मृत्यू प्रारब्धाच्या हातात असतात. तो काळ कधी येईल ते सांगता येत नाही बरं का. त्याचा भरोसा नाही बुवा. काळ असा म्हणत नाही हा गरीब आहे, हा श्रीमंत आहे, हा लय गाजलाय, याच्या लग्या चांगल्या आहेत, त्याला कसं मारू, याचं फार नाव झालं. गोपीनाथ मुंडे असते तर बीड जिल्ह्यात भांडण लागलं नसतं. विलासराव देशमुख असते तर बरं झालं असतं. बाळासाहेब ठाकरे असते तर 2-2 शिवसेना झाल्या नसत्या. असा काळ थांबत नाही. काळ येतो, घेऊन जातो. क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का. साथ देती नहीं, साथ देती नहीं वो किसी का, क्या भरोसा है इस जिंदगी, क्या भरोसा है इस जिंदगी, क्या भरोसा है इस जिंदगी का. सांस रुक जाएगी चलते चलते, क्षमा बुझ जाएगी चलते चलते, सांस रुक जाएगी, सांस रुक जाएगी चलते चलते, क्षमा बुझ जाएगी चलते चलते. दम निकल जाएगा, दम निकल जाएगा रोशनी का, क्या भरोसा है इस जिंदगी, क्या भरोसा है इस जिंदगी, क्या भरोसा है इस जिंदगी. काय सुंदर शब्द आहेत कबीरदासजींचे. यालाच तुकोबाराय म्हणतात बुवा. नोहे तुझा हा परिवार, परिवार, नोहे तुझा हा परिवार, परिवार, नोहे तुझा हा परिवार, नोहे तुझा हा
शरीर जायाचे ठेवले. या सगळ्या प्रमाणाचा कडव्याचा दोह्याचा अर्थ एवढाच आहे की काळ येतो आपल्याला घेऊन जातो. जगण्याची इच्छा आहे, सकाळी आपल्यातून गेलेला माणूस संध्याकाळी दिसत नाही. असंच असतं. याला जन्म मृत्यू काळाच्या तडाख्यामध्ये आपण सापडतो असं म्हणतात. खूप प्रमाणे घडी घडी काळ वाटयाची पाही अजून किती आहे अवकाश. एकदा स्वर्गामध्ये देवांची सभा भरली होती. आपल्याकडेही सभा आता भरतील जरा आता 1 महिन्यानं असून. आता जिल्हा परिषद नगरपालिका लागल्या की सभा भरतात आणि सभेमध्ये मग आश्वासनं दिली जातात. रोड करतो नाल्या करत नाही तो भाग वेगळा, पण आश्वासनं दिली जातात. आता ऐका, माझ्याकडे सभा भरली होती एकदा. तुम्हाला सगळ्यांना सभा माहिती आहे, देवांची भरली होती दिनेश बाबा. आणि त्या सभेमध्ये सगळे देव एकत्रित आले. सौरभ महाराज, सगळे अक्षय महाराज, गुरुजी, सगळे देव. आता आपल्याकडं देवाला काही कमी नाही. हिंदू धर्मामध्ये 33 कोटी देवता नाही, 33 कोटी प्रकारच्या देवता आहेत. प्रकारच्या 33 कोटी कमी झाले. 33 कोटी प्रकार आहेत. नुसते देव 33 कोटी लोक म्हणतात. 33 कोटी नाही, ते 33 कोटी प्रकार आहेत. प्रकार 8 कोटी भैरव, नुसते 8 कोटी भैरव आहेत महाराज. 33 कोटी देव चामुंडा, ते चामुंडा खूप आहेत महाराज. 33 कोटी प्रकारचे आहेत. कोणत्याही डोंगरावर जा देव आहे, कोणत्याही वनात जा देवी आहे. त्याचं कारण का, आपल्या हिंदू धर्मात खूप भगवत आहे. तसं सगळे देवसभेच्या निमित्ताने एकत्रित आले. आता देव एकत्रित आल्यामुळे देवांची वाहनं एकत्रित आहे. आता तुम्ही सगळेजणीचं कीर्तनाला आलात. कोणाची 2 व्हीलर आहे, कोणाची 4 व्हीलर आहे, कोणाची स्कॉर्पिओ आहे, कोणाची बोलेरो आहे, कोणाची इनोवा आहे, कोणाची ब्रेझा आहे, कोणाची वेगवेगळ्या गाड्या आपण तिथं रोडला लावल्या. इथं कीर्तनाला येऊन बसलो. देव एकत्रित आल्यामुळं नारायण महाराज सगळे वाहनं एकत्रित आले देवाची. आता देवाची वाहनं म्हणजे गणपती बाप्पाचं उंदीर, शंकराचं नंदी बैल, भगवान विष्णूचं गरुड, देवाची वाहनं एकत्रित आली. आणि त्या वाहनामध्ये कबूतर नावाचा पक्षी आहे. कबूतर फार सुंदर होतं दिसायला. ते कबूतर जे वाहन आहे, एक जणांनी मला फोन करून विचारलं एकदा, म्हणे महाराज तुम्ही ते कबुतराची कथा सांगता, पण ते कबूतर कोणाचं वाहन? लोकाला दमच नाही. आता लोक खालून कमेंट लिहायला दम खात नाहीत. तिथे मग आधीच सांगून टाकतो तुम्हाला. कबूतर हे जे वाहन आहे, हे कामदेवाची जी पत्नी रती तिचं वाहन आहे. पण ते आपण जसं बायकोला स्कूटी घेऊन देतो, पण कधी कधी तिच्या स्कूटीवर बसून आपणही जातो, तसं कामदेवानं ते कबूतर आणलं होतं त्या दिवशी. आणि त्या कबुतरानं विचार केला की आजचा दिवस फार चांगला आहे. लक्ष देऊन ऐका, फार गोड कथा आहे, मार्मिक आहे थोडीशी. लक्ष देऊन ऐकलं की अभंगाचा दरवाजा उघडतो. अभंग कळेल, प्रवास सुखाचा होईल माझा, आणि कारभारी बाबांचं वर्षश्राद्ध पूर्ण होईल. गाईचं शेण खाली पडलं तर मातेला घेऊन उठतं. मग कीर्तन काहीतरी शिकण्यासाठी असतं. मग जर एवढा खर्च केलाय तर जरा शिकून जा घरी, जरा विक्षेप करू नका. ऐका, फार गोड्या कथा, लक्ष देऊन ऐका. आणि मग कबुतरानं विचार केला, दरवाजाच्या कोपऱ्याला बसूया म्हटलं दरवाजाला, आणि जो देव आतमध्ये जाईल त्याचं दर्शन नजरेनं घेऊया. सत्यसंकल्पाचा दाता नारायण, सर्व करी पूर्ण मनोरथ. तुमचा संकल्प सत्य असला की मग ते पूर्ण करतो भगवान. संकल्प असा पाहिजे मंदिर बांधण्याचा, जागा देण्याचा. खोटा संकल्प पूर्ण होत नसतो, चांगला संकल्प तुमचा पूर्ण होत असतो. बरं का, ध्यानातच ठेवायचं. मग आणि ते कबुतरानं विचार केला, दरवाजाला बसू म्हटला, आणि आज कुठं जायची गरज नाही. नलगती सायाचं जावे वनांतरा, सुखी येतो घरा नारायण. सगळे देव सभेला आलेत, दर्शन नजरन घेऊ. हो, भगवान गेले, विष्णू भगवान घेतलं दर्शन, भगवान शंकर गेले घेतलं दर्शन, ब्रह्मदेव गेले घेतलं दर्शन. 33 कोटी प्रकारच्या देवता जात होत्या आणि कबूतरवरून दर्शन घेत होता. सगळ्या देवाची दर्शनं झाली आणि सगळ्या शेवटी काळ आला. काळ म्हणजे यमराजा. यमराजा म्हटलं की माणूस घाबरतो. गाडीनं कट मारून गेली की हो दमानी म्हणतो, अर्धा तास लेट, दमानी जाऊ दे गाणं आपलं, चल बाबा दमानी. का 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 काळ काळ. खरंच आहे महाराज, माणूस सगळ्यात जास्त काळाला घाबरतो. बा मरण जाऊन एखादी गाडी तुमच्या गाडीवरून जाऊन तुम्ही हे कीर्तन केलं बाबा नका आपलं काही हरकत नाही बाबा, मेलेलं बरं का त्याच्यापेक्षा. का माणूस काळाला घाबरतो. ऐका ऐको. आणि त्या काळाला येताना, काळाचं वाहन रेडा आहे. रेडा, काळाचं वाहन काय? रेडा. तो रेडा पार्किंगमध्ये लावला त्यांनी, उशीर झालता त्यांना, त्यामुळं ते निघाले फास्ट एकदम. जसे निघाले फास्ट. कोण? यमराजा. तर चालता 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 वरून कबुतरानं त्यांच्याकडे पाहिलं आणि कबुतराच्या मनात आलं, मला कोणत्याच देवानं टोकलं नाही, पाहिलं नाही, माझ्याकडे लक्ष दिलं नाही.
यांनी पाहू नये म्हणजे कल्याण झालं असं त्याला वाटलं। तसंच झालं व नेमकं त्या यमराजाने वर पाहिलं, जसं वर पाहिलं तसं कबुतराच्या कपाळावर पाहिलं तर ते आतमध्ये सभेलाच गेले नाही। 10 मिनिटं त्याच्याकडेच पाहत राहिले, जोरात जोरात हसायला लागले, मग आतमध्ये गेले। कबूतर मात्र बर्फ झालं, थंड झालं, बावरलं, घाबरलं। त्याला वाटलं राव हे माझ्याकडे पाहून असतात म्हणजे मी मेलो, यांचं कामच दुसरं काही नाही घेऊन जाणं उचलणं, आणि हे माझ्याकडे पाहून असतात म्हणजे दुसरं कामच काय, नक्की माझा मृत्यू इथे, मला वाचवा। वाचवा म्हणायचं कुणाला, तर देव आतमध्ये आहेत। पण ते गरुड महाराजाकडे गेलं, देवाच्या वाहनाकडे। गरुड महाराज राहेमा मला वाचवा। झालं काय, दरवाजाला बसलो होतो, सगळ्या देवाची दर्शन घेत होतो, कुणी टोकलं नाही, कुणी पाहिलं नाही, कुणाचं लक्ष गेलं नाही। सगळ्या शेवटी ते यमराज आले, काळ काळ माझ्याकडे पाहून खदा खदा असले, मला वाचवा। गरुड महाराज म्हटले एवढा कशाला घाबरतो रे, बस माझ्या पाठीवर। गरुडानं कबुतराला पाठीवर बसवलं, गरुड महाराजांनी उड्डाण केलं। एका तासात 1,00,000 किलोमीटर अंतर कापलं। पाण्याचं सरोवर पाहिलं, मोठाचं वडाचं झाड पाहिलं, सुरक्षित वडाच्या झाडाच्या मधल्या बुंथ्यावर सावलीमध्ये कबुतराला ठेवलं। प्यायला पाणी आहे, बसायला सावली आहे, खायला फळं आहेत। 1,00,000 किलोमीटर इथून काळ आहे। काळ किती लांब आहे, 1,00,000 किलोमीटर। टेन्शनच घेऊ नको, काळजी करू नको, 10 जन्मात इतक्या लांब कोणी येऊ शकत नाही। टेन्शन घेऊ नको, सभेला जातो, देवाला पोस्ट करतो, बरं तुला न्यायला येतो, टेन्शनच घेऊ। मोकळं ठेवलं सुरक्षित, आणि तेवढ्यात गरुड महाराज सभेला आले। तोपर्यंत देवाची सभा संपली होती, जो तो आपापल्या मार्गाने चालला होता। तेवढ्यात यमराजाची आणि गरुडाची भेट झाली। राम 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 म्हटले, तुम्ही त्या कबुतराकडे पाहून हसले? म्हटले हो। तुम्ही त्याच्याकडे पाहून हसले, बर्फ झालं, थंड झालं, घाबरलं, बावरलं, तुम्ही त्याच्याकडे पाहून का हसले असं विचारल्यावर यमराजाने जे उत्तर दिलं का ते नीट आहे का? यमराज महाराज म्हटले खरं सांगू, पाहायचं नव्हतं म्हटले मला त्याच्याकडे, पण माझा पाय अडखळला, माझा उशीर झाल्यामुळं सहजच माझी नजर वर गेली, तर वर दरवाजाला मला कबूतर बसलेला दिसला, आणि कबुतराच्या कपाळावर विधात्यानं आजच्याच दिवशी मृत्यू लिहिलेला दिसला। पण इथून 1,00,000 किलोमीटर अरण्य आहे, अरण्यामध्ये एक पाण्याचं सरोवर आहे, सरोवराच्या समोर एक वडाचं झाड आहे, आणि वडाच्या झाडाच्या मधल्या बुंथ्याला 1 तासानं कबुतराच्या कपाळावरती काळ लिहिलेला आहे। मला विचार आला मनात की हा कबूतर कितीही ताकदीनं उडाला तर याच्या अख्ख्या जन्मात एवढ्या लांब जाऊ शकत नाही। हसू आलं मला की हा कबूतर वाचला। हसू कशाचं आलं, हा कबूतर वाचला। हसू याचं आलं, हा कबूतर वाचला। काहीची मेमरी 5G त्यांना कळालंय, काहीला जरा थोड्या वेळानं कळलं बरं का। बुद्धीचे प्रकार असतात, काही कापराची बुद्धी असते, काळी पेटूस तरच पेटतं बघा, काहीला कळलं कापराची बुद्धी, काही काही गौरीची दुप्पट दुप्पट, काही शेणाची बुद्धी, गाडी लावून इजनच सांगायचं, कळेल कळेल सगळ्याला कळेल। ऐका, मग गरुड महाराजांनी इतकं फास्ट उड्डाण केलं, खिलारे महाराज, दिनेश बाबा, सौरभ, इतकं फास्ट उड्डाण केलं, आणि तिथं जाऊन पाहतात तर झाडावरती कबूतर मरून पडलेला होता। आणि मग लक्षात आलं वाचला नाही, नेऊन घातला। असंच महाराज सकाळी म्हणतो गाडीवर होता आपल्या देखत, आमच्या देखत जेवला हो, असंच असतं। जे जे लिहिले प्रारब्धी, जे जे लिहिले प्रारब्धी,
महाराज आहे, एकदा विधात्यानं तुमच्या कपाळावरती काळ लिहिलाय की मग तो तुम्ही कुठंही असू द्या तुम्हाला तिथं पोहोच करतो. हसून तरी करेल, नाराज होऊन तरी करेल, पण तुम्ही जाणार तिथं. आणि मग होणारा सारं की बुद्धी ठाके कर्मरेखा टळेना. आमच्या मराठवाड्यात एक किल्लारीला भूकंप झाला होता, जुन्या लोकांना आठवत असेल, बातमी पाहिली असेल टी व्हीला पेपरला. काय किल्लारी नावाच्या गावात भूकंप झालता. एवढा भयानक भूकंप झालता, इतका भयानक की गाव त्या सगळ्या भूकंपामध्ये जमिनीमध्ये अडकून गेलं. जमीन फाटली महाराज. तो लावारच बाहेर पडला आणि घरची घरं, माणसाची माणसं त्या जमिनीच्या भागदाडामध्ये गेली. तुम्ही ऐकून असाल तर त्या गावातला एकही माणूस जिवंत राहिला. पण त्या गावातले जे माणसं त्यांची पोरं, जे कोणी पुण्याला, कोणी मुंबईला, कोणी नाशिकला ज्याशी शिकायला काही कामाला गेली होती का, त्यांना बातमी कळाली, सगळे हंबरडा फोडून राहायला लागले. कोणाची आई गेली, कोणाचा बाप गेला, कोणाचे काका गेले, कोणाचे आजोबा गेले. तर ते सगळे पोरं एकत्रित आले पुण्याला. आणि त्या 16 पोरं होती, 16. त्या 16 पोरांनी एक क्रुझर लावली, क्रुझर गाडी. आणि त्या क्रुझर गाडीमध्ये बसले ते. आणि आपले मायबाप तर आता दिसणार नाहीत, पण गावाला जाऊन तर आलं पाहिजे ना. काही त्यांचे अवशेष सापडतात का बुवा, भेटून तर यावं लागेल ना. गावात काय घडलंय, घराची काय अवस्था पाहावं तर लागेल ना. म्हणून ते 16 पोरं पुण्याहून निघाले. ऐका ऐका काळ, ऐका काळ. आणि चालता चालता गाडी कडा आष्टीच्या मधात आली आणि एका ट्रकला ती क्रुझर धडकली आणि 16ची 16 पोरं जागेवर गेली. आता मला सांगा, गाव तर गेलंच होतं भूकंपात, पण त्या गावातला एकही व्यक्ती देवाला काळाला ठेवायचा नव्हता. 16 इकडं राहत होती, ती निघाली तर काळ आला आणि त्यांना घेऊन गेला. तुकोबाराय सांगतात अभंगाच्या दुसऱ्या चरणात, हा नाशिवंत देह, नाशिवंत देह जाणार सकळ, नाशिवंत देह, नाशिवंत देह जाणार सकळ, देह जाणार सकळ, नाशिवंत देह, नाशिवंत 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 देह जाणार सकळ. आयुष्य खातो काळ सावधान, आयुष्य खातो काळ सावधान, नाशिवंत, नाशिवंत, नाशिवंत देह, नाशिवंत देह जाणार सकळ, नाशिवंत देह, नाशिवंत देह जाणार सकळ. आयुष्य खातो काळ सावधान, आयुष्य खातो काळ सावधान, सावधान, नाशिवंत देह, नाशिवंत देह जाणार सकळ, नाशिवंत देह, नाशिवंत देह जाणार सकळ, जाणार सकळ, जाणार सकळ. क्या बात आहे नारायण महाराज. वा, हे एवढ्या पटकून दुसरं चरण का, कधी कधी दुसरं म्हणायच्या आधी पहिलं म्हणतात लोक. हे हा जो अभंग आहे ना, या अभंग तुकाराम पाटलाचा अभंग आहे. वाडा आहे हा, बरं का. पूर्वीच्या वाड्याला 4 दरवाजे असायचे, बरं. पूर्वी जो वाडा असायचा ना, बंगला नाही, बंगल्याला एकच दरवाजे आहे. वाड्याला 4 दरवाजे असायचे, पूर्वेकडून, उत्तरेकडून, दक्षिणेकडून, पश्चिमेकडून. तसा हा तुकाराम पाटलाचा अभंग म्हणजे वाडा आहे. अभ्यास केला की दरवाजा सापडतो, अभ्यास केला की दरवाजा सापडतो. तसं या अभंगाला दुसऱ्या दरवाजानं प्रवेश आहे, बरं का. काय, नाशिवंत देह जाणार, पर नुसता जाणार नाही, सकळ जाणार, कोणीच थांबणार नाही, बरं का. काही काही लोक असे मेकअप करतात बघा, ते काही फॅरन लवली लाव, माझीच बायको लावते, तुमचं काय नाही, सगळेच लावतो आपण. फॅरन लवली लावायची नाही, बरं का. फॅरन लवली म्हणजे अमेरिकन बाईचा शेंबूड आहे, लावत जाऊ नका. कितीही सुंदर मेकअप केला तरी म्हातारे होणार आहे, नाहीच म्हातारे झाले तर सगळे मारणार आहे. 2च गोष्टी आहेत जगात. एकतर आपण सगळे म्हातारे काय करू, असे फोटो काढतात बरं, सौरभ महाराज
रे फोटो मस्त असंच ते नारळाच्या झाडात जाणार, लोकेशनला जाणार, हायवेला उभं राहणार. काढ रे ॲपलमध्ये नवीन आलेल्या सॅमसंगमध्ये मस्त फोटो काढणार. बरं ते नुसते फोटो नाही काढणार, त्याचे मोठाले कट आउट करणार, हॉलमध्ये लावणार. या बाजूने एक असा, या बाजूने एक असा, मागच्या बाजूने एक असा. आपण हॉलमध्ये चहा प्यायला बसलो की कबशी येते आपल्या हातात, आपण चहा प्याता प्याता पाहतो. काय गाल, काय मालक आहे, घराचा मालक पहिलवान आहे, काय गाल आहेत, काय होट आहेत. मग आपल्या शेजारी म्हातारं बसलेलं असते, खोबऱ्याची वाटी झालेली, नाकातून शेंबूड येतोय, कपाळावर आड्या पडलेल्या, आपण खाली पाहतो. फोटोतला हा सारखाच दिसतो. बराच वेळ झाल्यावर चहा संपला की म्हातारं म्हणतं बाबा मीच आहे, मीच माझाच फोटो आहे. पैलवान होतो, 1 नंबर होतो, गावात कुणाला ऐकत नव्हतो, तालुक्यात कुणाला पाठ पडू दिले नाही, पैलवान होतो. मग आपल्याला म्हणावं लागतं काय होतास तू, काय झालास तू. असंच आहे. एकतर सगळे म्हातारे होणार आहेत, नाहीच म्हातारे झालो तर मग नाशिवंत देह जाणार सकळ. त्या कोरोना आलता ना, कोरोना आलता, कोरोना माहिती आहे, कोरोना ध्यान विसरले हो लोक कोरोनाला. काय नवले जगाचं महाराज. अहो माणसात माणूस नव्हता महाराज. अहो एखादा खोकला तर माणसं जवळ सुद्धा येत नव्हती महाराज. कीर्तनात जर ठसका आला तर म्हटलं कामच, म्हटलं कीर्तनाला लोक थांबत नव्हते महाराज. इतकं भयानक कोरोनाचं वादळ आलतं, विसरून गेली लोक महाराज. रिक्षात गेलेला माणूस संध्याकाळी पार प्रेतच घरी आलं त्याचं. इतका भयानक कोरोनाचा रोग आलता. इतके प्रचंड सगळं एसटी बंद, रेल्वे बंद, विमानं बंद, टाळ बंद, टाळ पखवाज बंद, गायन बंद, कीर्तन बंद, सगळं बंद होतं महाराज. त्या काळात फक्त एकच संत कामी आले, श्री संत सावता महाराज. समयासी सादर भावे देव ठेवील तैसे राहावे. समयासी सादर भावे, समयासी सादर भावे. हा जो अभंग आहे रोज ऐकला पाहिजे. नुसता कोरोनापुरता ऐकू नका. हे सांगून गेलं आपल्याला की कधीतरी कोरोना येईल, कधी कधी तुमचा धंदा बंद पडेल, कधी कधी तुम्हाला हत्तीवर बसवतील, कधी कधी घोड्यावर मिरवणूक काढतील, तर कधी कधी लोक तुम्हाला स्मशानात सुद्धा नेतील. ते सुंदर अभंग आहे बघा. कोण दिवशी बैसोनी हत्तीवर, कोण दिवशी पालखी सुभेदार, तर कोणे दिवशी पायीचा चाक चालत जावे, चालत जावे. समयासी सादर भावे देव ठेवील तैसे राहावे. समयासी सादर भावे, समयासी सादर भावे. कधी कधी असं जेवायला मिळेल पंचपक्वान्नाचं ताट, श्री बालाजी, श्रीखंड, बासुंदी, लाडू, जिलेबी, मस्त ताट. कधी कधी असं वरण वाटायला येतं. दिनेश महाराज म्हणतात फारच पातळ आहे. नारायण महाराज म्हणतात हा ना आता काय वाट्याला आलं, काय करता. असंच असतं बघा. कधी कधी जेवायला चांगलं मिळेल तर कधी कधी तुम्हाला बेसन भाकरीवर समाधान मानावं लागेल. कोण दिवशी करोनियाच मन, तर कोण दिवशी घरात नाही धान्य, तर कोण दिवशी 3-3 कीर्तन. कधी मग सकाळी 10 ते 12, दुपारी 3 ते 5, संध्याकाळी 7 ते 9, पुन्हा 9 ते 11, म्हणजे कधी कधी 3-3. मी नाही सांगत, हे सावता महाराज सांगतात. कोण दिवशी द्रव्याची साठवण, कोठे साठवावे. प्रश्न पडेल तुम्हाला, कोठे साठवावे. समयासी सादर भावे. आपल्या सगळ्याच्या जीवनातलं एक अंतिम सत्य आहे. ऐका ऐका पगार बंधू हो खडकवजर वस्तीवरले, एवढा छान कार्यक्रम आमच्या समाधान भाऊनं ठेवलाय. एवढे गोड गळ्याचे गायक वादक आहेत. संपूर्ण असं वाटतं कीर्तन काय सावता महाराजांनी शिकवलं आपल्याला. कोण दिवशी यम येतील चालून, कोण दिवशी प्राण जातील घेऊन, कोण दिवशी स्मशानी जाऊन. एकटे राहावे, एकटे राहावे.
समयासी सादर व्हावे. अर्थ एकच आहे. हो, मरावं लागतं महाराज, सगळ्यांना जावं लागतं. ते कोरोनाचं सांगत होतो. कोरोनाच्या काळात अभंग कामी आला बुवा. घरी बसलाय का मग देव ठेवील तैशा राहावे. कीर्तन नाही का देव ठेवील. काही माणसं बापाला सोडून आईला सोडून मुंबईला गेली होती. 15 वर्ष आलीच नाहीत महाराज. आई ध्यानात नाही, बाप ध्यानात नाही, घर ध्यानात नाही, शेती ध्यानात नाही. मायबापाने खूप वाट पाहिली, आलीच नाहीत. मुंबईलाच गुंतली, बिल्डिंगी बांधल्या, कंपनीत कामं केली, वडापाव विकले, भारी बिल्डिंगी बांधल्या, पण आई बापाला विसरून गेली कामाच्या राड्यात. आणि कोरोनाच्या काळात 15 वर्षानं पायीच आली महाराज. पायीच आली. हो, गाड्याच भेटल्या नाही. तिकडं कोणी राहू द्याय ना, पायी आली. तर माझ्या गावातली घटना आहे. आईला भेटायच्या आधी अशा काट्या टाकल्या लोकांना रस्त्यावर, काट्या. चल 15 दिवस इकडे क्वारंटाईन. चल शेतात झोपवली, शेतात महाराज. काळ बदला घेतो बरं, काळ सोडत नाही कुणाला. तुम्ही जसं ज्याला करताल लोक तसा बदला काळ घेत असतो महाराज. असंच आहे महाराज. मुली मारल्या लोकांनी, मुल्या दिनेश महाराज. आता आमच्या गावात एक ट्रक भरून पोरं बिना लग्नाची. बीड जिल्ह्यात सगळ्यात जास्त मुली मारल्या. बीड जिल्हा आमचा कशात अग्रगण्याची महाराज. कशातही पाहिलाच, कशात पाहिला, भांडणात पाहिला, महाराजात पाहिला, गायकात कशात पाहिलाच महाराज. मुली मारल्या. आणि मग आता पोरं म्हणतात बाबा मुलगी. आता कुठून भेटेल मुलगी महाराज. पाप काळ बदला घेत असतो महाराज. काळ पापात नाही घालवायचं महाराज. काळ त्रासात नाही घालवायचा, कुणाची बांध कोरण्यात नाही घालवायचा. मग काळ हरी भजना विन काळ घालवू नको. हरी भजना विन काळ घालवू नको रे. हरी भजना विन काळ घालवू नको. घालवू नको, घालवू नको रे. हरी भजना विन काळ घालवू नको रे. हरी भजना विन काळ घालवू नको. हरी भजना विन काळ घालवू नको. हरी भजना विन काळ घालवू नको रे. सापा भिवूनी बाबा, पुरीच्या सापा भिवूनी बाबा. भेटी नाही जीवा शिवा, भेटी नाही जीवा शिवा. अंतरीचा ज्ञान दिवा, अंतरीचा मान दिवा घालवू नको रे. हरी भजना विन काळ घालवू नको रे. हरी भजना विन काळ घालवू नको रे. हरी भजना विन काळ, हरी भजना विन काळ, हरी भजना विन काळ घालवू नको. वा दिनेश महाराज वा. एवढं तंतोतंत वाजवलं पाहिजे. काय छान आहे महाराज. किती गोड भजन आहे हो. आपला काळ व्यर्थ घालू नका माझ्या बहिणींनो, हे माझ्या मातांनो. काळ हरिभक्तीमध्ये घालवा, चिंतनात घालवा. प्रदक्षिणा तुळशीच्या काळ सारावा, चिंतने एकांतवाशी काळ सारावा. गंगा स्नाने काळ सारावा, देवाच्या पूजने काळ सारावा. प्रदक्षिणा तुळशीच्या घालताना काळ सारावा, व्यायाम करताना काळ घालावा. ए पुरुषन दादन युक्ताहार विहार, नेम इंद्रियासी सार. लई झोपू नका, लई खाऊ नका, लई बोलू नका. फुकट सांगितलं हो महाराज. एवढंच सांगायचं. नाशिकला डॉक्टर कानात घालून बीपी शुगर तपासलं की म्हणतो कमी जेवा आणि भरपूर चाला. डॉक्टराचा मंत्र एवढाच आहे सध्या, कमी जेवा भरपूर चाला. का? युक्त आहार विहार नेम इंद्री. फुकट सांगितलं. फुकट. 1000 रुपये फीस एवढं सांगायची. हे फुकट आहे आपल्याला. हो, नसावी बासर, नसावी बहुनिद्रा, नसावं लई भाष. लई बोलू नका, लई लई. फार गोड आहे महाराज. संतांसारखं कोणी नाही महाराज. का? आपला काळ व्यर्थ घालू नका, कोणाची बांध कोरण्यात घालू नका. हो, ते मी बहिणींना सांगत होतो. आळंदीला आमचे नारायण महाराज राहतात. आळंदीला एका आईनं बाळ गर्भामध्ये असताना ज्ञानेश्वरीची 108 पारायण केली. काय काळ घालवला महाराज. बाळ गर्भात होतं दिनेश महाराज आणि आई ज्ञानेश्वरी वाचत होती. ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या, जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा, देवा तुची गणेशू सकलार्थमती प्रकाशू. म्हणे निवृत्तीदासू अवधारी जोजी. हे शब्द ब्रह्माशेष, त्याची मूर्ती सुवेश. पहिला, दुसरा, तिसरा, झाला 18 की पुन्हा पहिला. सारखं पारायण करायची. तिला बाळ झालं, मुलगा झाला. तो मुलगा आता 4थीला आहे शाळेमध्ये. कितवीला? 4थीच्या वर्गात. इयत्ता 4थी. तर 4थीच्या वर्गातल्या पोराच्या ज्ञानेश्वरी मुप्पाठी महाराज. पाठी.
का त्या आईनं काळ भगवत चिंतनात घालवला. शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी, काय फळ जन्माला आलं. ज्ञानेश्वरी मुप्पाटे काळ चांगला घालवा. काळ धृतराष्ट्रानं पापात घालवला. 100ची 100 पोरं पापी निघाली हो, आणि बाप सहभागी झालं. एक तर बापानं सहभागी नाही व्हायचं. पोराचं चुकलं की बापाने ठोकलं पाहिजे महाराज. पूर्वीचे बाप आणत होते पोराला, त्यामुळे पोराची ताकद नव्हती. बाप घरात आला की पोरगा हातात पुस्तक घ्यायचा. तुमचा आठवा, माझा आठवा, नारायण महाराज आपला आठवा. बाप आला म्हणून, माझा बाप मला 1999ला आळंदीला सोडून गेला तर 11 वर्ष आलाच नाही. किती कठीण बाप असेल, भेटायला सुद्धा नाही आला. ऐका हो, मला सोडून गेला. मी घाटावर राहिलो 12 दिवस. काय करायचं आता, कुठं राहायचं. योगायोगानं आमचे एक गुरुबंधू त्यांनी मला त्यांच्या रूमवर नेलं. निघोजकर धर्मशाळेत ठेवलं. कुरेकर बाबाकडे गेलो. बाबांनी संस्थेत बसवलं. अभ्यास केला, चाली जमल्या, कीर्तन जमलं. हे विषय झाल्यानंतर माझे वडील गेले आणि मी गावाकडे गेलो महाराज. आमच्या आईला मी म्हटलं, कितीच निर्दयी बाप होता माझा, मला साधं भेटायला नाही आलं. तर माझ्या आईनं मला सांगितलं, तुझा बाप प्रत्येक महिन्याच्या एकादशीला तुला भेटायला यायचा, मंदिरातून तुला बघायचा, तू जेवतो का, अभ्यासाला जातो का, पाठाला जातो का. आणि न भेटता घरी यायचा, उशी डोक्याला लावायचा, हंबरडा फोडून रडायचा. पण तुला भेटत नव्हता का. तू जर मागं लागला आणि त्याला नाही राहवलं तर तू घरी येशील. महाराज काय बाप आहे महाराज. असे बाप पाहिजे. तर बापच पोरासमोर पुढी खायला लागला महाराज. पोरगात तंबाखू खाऊन पिचकारा, बापाच्याच पायावर पिचकार हाणायला लागला. नका हात जोडून. बापाचं काम आहे. बापाने पोरं आणल्यामुळे आता आम्हाला लई त्रास झाला. हायवेला पोरं सध्या मोटरसायकलला हॉर्न वाजवतो मी, ते बाजूला सरकत नाहीत, आपल्याकडे बघत काय. अरे आम्हाला जायचं बाबा कीर्तनाला, पुढं जायचं म्हणून हॉर्न वाजव. हॉर्न वाजवायला राग यायला लागला पोरांना. आता हॉर्न वाजव का सण नाही होत त्याला आता. कारण बापाने ठोकला नाही ना महाराज. आमच्या बापाने हाणलं आणि गुरुनं तर मरणाचं हाणलं महाराज. गुरुनी हाणलं आणि बापाने हाणलं. सिस्टीम आता एक काळूबाळूची जाऊ द्या. नाही लागली तरी सण होता आम्हाला, नाही काही जमलं तरी कीर्तन. का महाराज तेवढा बसलेला आहे बाबा. सहनच होतं महाराज. हे तुम्ही न हाणल्यामुळं पोर आता सहन करू शकत नाही. एक वस्तू नाही म्हणली तर पोरगा आता बापाला ताण देते. बाप हानीत नाही ना महाराज, हानीतच नाही. मला ते परवाच्या दिवशी माझ्या पोराला घेऊन मी नाव्याकडे गेलो ती कटिंग करायला. पोरगं लय रडायला लागलं, त्याची कटिंग कमी केली. तर त्या नाव्याच्या बापानं मला सांगितलं, तुम्हाला घेऊन तुमचा बाप एकदा आलता म्हणले माझ्याकडे इथं कटिंग करायला, आणि तुम्ही रडले तर 2-4 कानाखाली सपाच हांड्या गप बसले म्हणे तुम्ही. आपण हाणू शकत नाही पोराला. तर हाणलं की पोरगं आपल्याला भीती वाटते महाराज, जातं काय, आत्महत्या करतं काय. पण तसं काही करीत नाही. ते ठोकलं पाहिजे महाराज, कारण कोण हाणलं पाहिजे. माझी विनंती आहे तुम्हाला, चुकले की पोरं हाणत जा. न हाणल्याचा परिणाम ऐका. 100ची 100 पोरं पापी निघाली आणि 100 पोरामध्ये पुत्र स्नेही मोहितू. धृतराष्ट्र असे पुसतो माऊली म्हटले, स्नेहामध्ये मोहित झाला आणि पापामध्ये सहभागी झाला. सून दरबारात आणली, साडी वाढताना थांबवलं नाही. 5 गावं मागितली, दिली नाही. परिणामे 100ची 100 पोरं मेली महाराज. 100 पोरं मेल्यावर राज्यातून पाय उतार झाला. एका रूम मध्ये राहायचा हो, स्वतंत्र त्याला असं ताट यायचं जेवायला. आणि जेवायला बसला की खांद्यावरती गदा घेऊन भीम यायचा आणि एक पोरगा कसा मारला याची कहाणी त्याला जेवताना सांगायचा. किती अवघड झालं बघा. लोकाला आदेश देणारा, न्यायालय दाखणारा सम्राट राजा एका काळातला भिकारी झाला महाराज. काढून दिलं, घरातून निघून गेला हो. अरण्यामध्ये गेला तर ज्या अरण्यात गेला तिथं वनवा लागला, जाळ लागला. कोणत्या बाजूनं जाळ दिसला नाही. जिकडं जाईल तिकडं अंगाला चटके बसले, भाजून जळून खाक झाला महाराज. एका काळातला राजा पाप करतो तर काल त्याचा बदला घेतो बघा. पाप करू नका बरं. पापाला भ्या भला किसी का कर न सके तो, बुरा किसी का मत करना. भला किसी का कर न सके तो, बुरा किसी का मत करना. पुष्प नहीं बन सकते तो, हाथ बन कर मत रहना. बन न सको भगवान अगर तुम कम से कम इंसान बनो. नहीं कभी हैवान बनो, नहीं कभी शैतान बनो. बन न सको भगवान अगर तुम कम से कम इंसान बनो. नहीं कभी हैवान बनो, नहीं कभी शैतान बनो. सदाचार तुम
अपना सके तो दुराचार तुम मत करना, पुष्प नहीं बन सकते तो काट बनकर मत रहना। भला किसी का कर न सके तो बुरा किसी का मत करना, पुष्प नहीं बन सकते तो काट बनकर मत रहना, काट बनकर मत रहना, काट बनकर मत रहना। रोज ऐका हे पापाला भ्या, पाप करू नका, का काळ येणारे महाराज तुमचा बदला घेणारे, का आयुष्य खातो काळ सावधान। त्या कोरोनाचं सांगत होतो, कोरोनाच्या काळात महाराज एका जणानं फेसबुकला असं लिहून टाकलं की आमका आमका नेता देशाला लागलेला कोरोना आहे। काय लिहून टाकलं? आमका आमका नेता, कोण नेता आहे ते सांगायचं नाही मला, ते तुम्ही डोकं लावा। काय काय आमका आमका नेता देशाला लागलेला कोरोना आहे लिहिलं एक जणानं, लोक लिहिणारे असतात। त्याच्यात खाली एक जणांनी कमेंट लिहिली होती, तेवढी सांगायची मला तुम्हाला। काय कमेंट लिहिली ते ऐका। त्यानं त्याच्यात लिहिलं तर काळजीच करू नका, सगळ्या प्रकारचा कोरोना निघून जाणार आहे। काय बुद्धिमान माणूस बघा, म्हणजे ज्यानं लिहिलं तोही जाणार आहे, ज्याच्याबद्दल लिहिलं तोही जाणार आहे, जो वाचतोय तोही जाणार आहे, आणि ज्यानं कमेंट केली तोही जाणार आहे। नाशिवंत देह जाणार सकळ, कोणी थांबणार नाही, एवढंच कारण त्याचं। महाराज 12 वाजून 10 मिनिटाकडे काटा चालला, वा सुंदर सांगताय तुम्ही आम्हाला, कळलंय आम्हाला, काळ येणारे सावध राहायचं सांगताय, घेऊन जाणारे नाशिवंत देह जाणारे म्हणतात, चांगल्या कथा सांगतायत, कबुतराची कथा ऐकली, धृतराष्ट्राची कथा ऐकली, ज्ञानेश्वरीची पाठ करण्याची कथा ऐकली, वा छान बोलताय। पण मग महाराज हा काळ येणारे, या काळ यायच्या आधी आम्ही काय करावं? अभंगाचं 3रं चरण। संत समागमे धरावी आवडी, 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 वा वा नवनाथ महाराज वा, गोड चाल लावली। काय करावं मग आम्ही? तो काळ यायच्या आधी सावधान व्हा, संत समागम करा, धरावी आवडी संत समागमाची, करावी तातडी आवडी, धरावी तातडी करा परमार्थाची, परमार्थाचा दरवाजा उघडा, अन्नदान करा, पंगत घाला, भजन करा। छोटे छोटे संकल्प आहेत महाराज, सकाळ ते संध्याकाळपासून 100 वेळा भजन करा, रामकृष्ण हरी 100 वेळा म्हणा, 10 वेळा माऊलीच्या वाचा, 2 अभंग तुकोबरायांची वाचा, संत समागमाची आवड धरा। महाराज कुठं राहिले संत आता? ज्यांच्यावर आम्ही ठेवतो विश्वास तेच करतात आमचा विश्वासघात। मग कुठं माणसं राहिली? हे आमच्यासारख्या महाराज लोकांच्या नादी लागू नका, ज्ञानेश्वरीच्या नादी लागा, गाथ्याच्या नादी लागा, भागवताच्या नादी लागा, हे बुवा लोकाच्या नाही बरं का। ज्ञानेश्वरी त्याची ती ओवी रोज वाचा, ते तुम्हाला ज्ञान देईल महाराज, ते तुम्हाला संत बनवतात बघा। खरंच सांगतो महाराज, संत समागमात आलं कल्याण होतं म्हणजे होतं। तुम्ही खायच्या निमित्ताने यावं,
झोपण्याच्या निमित्तानं यावं, फक्त संत समागमामध्ये या, संत विचारात या. संत विचारात आलेला माणूस वायाला जात नसतो, तो माळच घालत असतो, तो परमार्थातच येतो. पुढे पुढे सारखा थोडी जागा नाही राहील, मागे जागा नाही. तर पुरुष मंडळी पुढे सारखा थोडीशी मधली जागा सारखा भरून काढा. विठाला विठाला काय 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 संत समागम केला पाहिजे. संत समागम एखादी परी आपण कीर्तनात अभंग घेतो, नेहमी चाली म्हणतो. संत विचाराची ताकद नेहमी आपण ऐकतो. बुवा रेडा माऊलीच्या संगतीत आला रेडा. जगातला सगळ्यात निर्बुद्ध प्राणी महाराज रेडा. सर्कशीत नाही, कुठं रोडला कशातच काम नाही त्याला. रोडला थांबला तरी किती हॉर्न वाजवा, बाजूला सरकत नाही. ट्रकवाला टांबी काढतो लोखंडाची, मागून हाणतो, तवा तो पाहतो काय चाललं जगात. इतका मंद प्राणी, जगातला एक नंबरचा निर्बुद्ध प्राणी. पण रेड्या मुखे वेद बोलविला, गर्वद्विजांचा हरविला, शांती रूपे प्रगटला ज्ञानोबा माझा, शांती रूपे प्रगटला ज्ञानोबा माझा. रेड्या मुखे वेद बोलविला, गर्वध्वजांचा हरविला, बाबा तिरुपी प्रगटला ज्ञानोबा माझा, शांतिरूपी प्रगटला ज्ञानोबा माझा, रेड्याच्या मुखातून वेद बोलवला माऊलीने. रेडा असं सांगतात माऊलींच्या चरित्रात. ते पैठणकराला जेव्हा चमत्कार झालेला काळ या असं आहे बरं का. चमत्काराशिवाय नारायण गुरुजी नमस्कार नाही. वा, तुम्ही चाल गायल्याशिवाय लोक तुम्हाला जे हरीच करणार नाही. मी बोलल्याशिवाय नाही, यांनी वाजवल्याशिवाय नाही. तुमचा चमत्कार दाखवता तर लोक नमस्कार करतात. नाही, चमत्कार काही करावे लागत नसतात, ते होत असतं. वा वा. ते माऊलीने सहज केले महाराज. इतका जे जे कार झाला माऊलीचा. पैठणमध्ये माऊली 6 वर्ष राहिले. 6 वर्ष. 6 वर्षामध्ये मग पितृजीव घातले. खूप पैठणमध्ये ज्ञानोबारांचा काळ गेला. आणि ज्ञानोबाराय जेव्हा निघाले ना महाराज, तेव्हा गावातले लोक म्हटले माऊली तुम्हाला काय भेट द्यावा. लई एखादा महात्मा राहिला की मग आपण त्याला म्हणतो बाबा तुम्ही चालले बुवा आम्हाला सोडून, तुम्हाला आम्ही काय द्यावं, कपडे घेऊ का, तुम्हाला गाडी काय देऊ बा तुम्हाला. ज्ञानेश्वर महाराजांनी काय मागितलं माहिती आहे पैठण करायला. ते म्हटले मला काहीच देऊ नका, एवढा रेडा मला दे. का हा रेडा जर नसता तर मी तुम्हाला कळालोच नसतो म्हटले. रेडा न्याला बरोबर आळेफाटा नावाची चौफुली आहे नाशिकहून जाताना पुण्याला. त्या आळेफाट्याला संतवाडी आहे. त्या संतवाडीला त्या रेड्याची समाधी आहे महाराज. प्रत्येक महिन्याच्या एकादशीला कीर्तन आहे. कोणाच्या समोर? हा, रेड्याच्या समोर. रेड्याच्या. प्रत्येक महिन्याला द्वादशीची पंगत आहे. कोणाच्या समोर? रेड्याच्या. ऐका ऐका, अखंड विण्याचा पहार आहे. कोणाच्या समोर? रेड्याच्या. आता महत्वाचं ऐका, तुमच्या माझ्यासारखी हजारो रेडे बारीला आहेत. चला पुढं, चला पुढं. कोणाचं दर्शन? रेड्याचं. कोण घेतंय? रेडे नाही माणसं. अरे माणसं बारीला लागलेत, माणसं. कल्पना करा, रेड्याचं कीर्तन, माणसं तिथं पंक्तीला. काय नवले महाराज. त्याचं एकमेव कारण संत समागमे धरावी आवडी. संत विचारात या गड्या. रेडा जर वेद बोलू शकतो, त्याचं लोकदर्शन घ्यायला बारीला लागतात, तर आपण माणसं आहेत गड्या. अर्धक्षण घडता संतांचे संगती हो. अर्धक्षण घडता, अर्धक्षण घडता, अर्धक्षण घडता संतांचे संगती. केने होय शांती महात्मा पहा, केने होय शांती. अर्धक्षण घडता संतांची संगती, अर्धक्षण घडता संतांची संगती. केने होय शांती महात्मा, केने होय शांती. विठ्ठल विठ्ठल तेने होय शांती. विठ्ठल विठ्ठल तेने होय शांती. वा वा नारायण गुरुजी वा. काय गोड प्रमाणे. बरं ती किती वेळ करायची? अर्धक्षण. फक्त संत ओरिजिनल भेटले पाहिजे. मारुती बाबा कोरेकरांसारखे, भास्करगिरी महाराजांसारखे ओरिजिनल भेटलं. आमच्यासारखे पैसे घेणारे नाही. ओरिजिनल सांगतो मी तुम्हाला, ओरिजिनल. ज्यांनी रुपयाला हात लावला नाही असे ओरिजिनल भेटू द्या. आणि त्यांच्या विचारात तुम्ही या.
तेने होय शांती महत पापा. कोणतंही पाप असू द्या, वाल्या कोळी मा हत्यारी. मग नारदाची भेट झाली. नारदानं सांगितलं भगवंताचं भजन. रामा रामा म्हणताच येत नव्हतं, मारा मारा म्हटला. मारा 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 रामा 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 झालं. आणि वाल्या कोळ्याचा वाल्मिक ऋषी झाला. संत संगतीनं म्हणून संत समागमे धरावी आवडी. संत विचारात आलं पाहिजे बरं, फार महत्त्वाचं आहे. त्या डॉक्टर APJ अब्दुल कलाम सगळ्यांना माहिती आहे. डॉक्टर APJ अब्दुल कलाम मुस्लिम होते, पण सनातनी मुस्लिम होते. सनातनी वारकरी संप्रदायाला जो मुसलमान मान्य आहे का, तो कबीर महाराज मान्य आहे, मोहम्मद शेख महाराज मान्य आहेत. संप्रदायाला मुस्लिमाचा विरोध नाही आहे. महाराज संप्रदाय शेख महाराजांना मानतो, संप्रदाय कबीर महाराजांना मानतो, कमाल महाराजांचे दोहे म्हणतो संप्रदाय. त्याच्यात काही विरोध नाही, पण ते सनातनी असले पाहिजे, आपल्या धर्माला मानणारे असले पाहिजे. ऐका ऐका, ते APJ अब्दुल कलाम काय माणूस होऊन गेला महाराज. रामेश्वरमध्ये ते गेले तुम्ही तिकडं तामिळनाडूला, तर रामेश्वरपाशी त्यांचं गाव आहे, भेट देऊन या. तर त्या रामेश्वरला ज्योतिर्लिंग आहे. रामेश्वराचं भगवान रामानं स्थापन केलेलं. आणि त्या ज्योतिर्लिंगाच्या मंदिरात ते रोज पेपर वाटायचे. पेपर 4 आण्याला पेपर होता तेव्हा. तो पेपर वाटायचं काम केलं सौरभ महाराज त्यांनी. इतके गरीब कुटुंबातले होते, खूप अभ्यास केला, खूप प्रयत्न केले. आणि नेमकं परीक्षा जवळ आली. परीक्षा आणि परीक्षेची फीस भरायलाच पैसे नव्हते त्यांच्या. पैसेच नाही महाराज. आता काय करावं. त्यांच्या बहिणीला माहिती झालं. बहिणीचं लग्न झालेलं होतं. बहिणीनं बोलून घेतलं, म्हटलं एक काम कर, हातातलं असं कंकण काढलं एक सोन्याचं आणि त्या अब्दुल कलामांना दिलं, दिनेश बाबा. आणि ती म्हटली अब्दुल ही विकून टाक, मोडून टाक सोनाराकडे जाऊन, याचे पैसे घे, तुझ्या पेपरची फीस भर, पास झाला नोकरीला लागला की पहिल्या पगारात पुन्हा माझं कंकण करून दे, तोपर्यंत मी कोणाला सांगत नाही. अशी बहीण असली पाहिजे. नाही तर आपली बहीण बाबा बाबा दे हायवेची जागा, चल 7-12 माझ्या नावावर आहे. काय बहीण महाराज. तिनं ते कंकण दिलं, इकडं बघा. आणि त्या अब्दुल कलामाने ते कंकण मोडलं. त्या पैशात पेपरची फीस भरली, पेपरला गेले. ऐका ऐका, पेपरला गेल्यावर ते त्याच्यात नापास झाले. आणि खूप कष्ट केले महाराज. बापाचे कष्ट मुलांनी जाणले पाहिजे. फार कष्ट, फाटलेले कपडे घातले आपल्या बापानं. अजूनही आपली ही जी जुनी पिढी आहे, हे टोप्यावाले बसलेले जे बाबा आहेत ना, अजूनही त्यांच्याकडे अँड्रॉइड मोबाईल नाही, साधे कपडे आहेत त्यांचे. उच्च विचारसरणी आहे पण कपडे साधे आहेत. 2 चप्पलची जोड घेतले तर बाप मारायचा हो पाहिला. आता 12-12 चप्पल आहेत महाराज पोरांना. 25-25 बुटाचे जोड आहेत. एक चप्पल जास्त, चप्पल हरली तर बाप ठोकून काढायचा. असा बाप होता. मग कष्टानं घडवणारा बाप होता. संसारामध्ये व्यवहारामध्ये बाप फार महत्त्वाचा असतो महाराज. ज्याचा जातो त्याला विचारा. माझेही वडील गेलेले आहेत महाराज. तुम्हाला आज सांगतो, मला समाधान भाऊनी विनंती केली की 1-2-5 मिनटं तरी तेवढा शिवाजी महाराज सांगा. माझ्या गळ्यामध्ये मी सोन्याचा शिवाजी महाराज घातलेला आहे बरं का. माळीच्या बराबरीने शिवाजी महाराज घातला का. असा राजाच नाही महाराज, असं कोणीच नाही महाराज. काय 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 केलं शिवरायांनी. तानाजी, येसाजी, कोंडाजी, मोरारबाजी, माळी, कुणबी, धनगर, मराठा, ब्राह्मण, मातंग, मुस्लिम सगळ्याला घेतलं. सगळ्या समाजाला धरून स्वराज्य निर्माण केलं. ज्याला जे काम येतं ते काम त्याच्याकडून करून घेतलं महाराज. काय नवलंय महाराज, किती विश्वास ठेवला. अहो राजांच्या जागी हिरोजी फरजत झोपला आग्र्याला. आणि आग्र्याला झोपला. आणि हे कसं शिकले राजे. ज्यावेळेला आग्र्याला गेलते ना राजे, आग्र्याची भेट कधीतरी वाचा. आग्र्याच्या भेटीला जाताना इथं पुरंदराचा तह केला. आणि पुरंदराच्या तहमध्ये किल्ले देताना रडू आलं राजाला. जावं लागलं महाराज. हो, जसं रणछोड म्हणतात प्रभू कृष्णाला, रणछोड दास का म्हणतात माहिती आहे का. रणातून निघून गेला भगवान. तसं सगळं भगवान कृष्णाचं चरित्र ऐकलं होतं शिवराय. म्हणून कृष्णाचं चरित्र विचारलं त्र्यंबक पंताला. अय त्र्यंबक पंत, अरे काहीतरी कथा सांगा म्हटलं एखादी देवाची. आणि त्या त्र्यंबक पंतानं नेमकं शिवरायांना कृष्ण जन्माची कथा सांगितली बरं का. कुठं. आग्र्यामध्ये. आग्र्यात यमुनेच्या काठाला. तिथं तेव्हाची कथा सांगितली. म्हटले इथंच यमुनेला, मथुरेला भगवान कृष्ण जन्माला आलते. आणि रात्रीच्या 12 वाजता त्यांच्या वडिलांनी त्यांना असं डोक्यावर घेतलं. उचलीला कमळापती बांबूची केली म्हटले ती दुरडी. आणि त्या दुरडीमध्ये घेतलं म्हणे बाळाला. एवढंच ऐकलं शिवरायांनी. आणि बापानं सोडलं. आणि राजांच्या बुद्धीनं प्लॅन केला आग्रा सोडायचं. कथेतून काय शिकायला मिळेल सांगता येत नाही. कसा सोडायचा. ते टोपलीमध्ये गेले, आपण पेठाऱ्यात जायचं.
लाकडाच्या पेटीमध्ये बसून राजे संभाजीराजे सुटले. हिरोजी फर्जत त्यांच्या जागी झोपले. मदारी मेहतर त्यांचे पाय दाबायला मुसलमान होता, पाय दाबायला ठेवला. कोणालाच काही मेळ नाही लागला. राजे पळाले. पण ऐका, ज्या दिवशी राजे यमुनेतून आता पलीकडं मथुरेला गेले, आग्रा आणि मथुरा जवळ, मथुरेत पोहोचले तर एका ब्राह्मण देवाच्या घरी 8 वर्षाच्या संभाजी महाराजाला सांगत होते, शंभू आता आम्ही पुढं जाणार आहे, तुम्हाला मागून यायचे. एखाद्या वेळेला मागून येताना तुमचा घात होऊ शकतो किंवा जाताना आमचाही घात होऊ शकतो. जर आम्ही गेलो तर स्वराज्य सांभाळा आणि कदाचित आम्ही पोहोचतो झालो तर तुम्हाला कसं आणायचं ते आम्ही बघू. असं म्हणताना राजांचे डोळे आसरू गळायला लागले. तर त्या शंभूबाळानं विचारलं, आबासाहेब अफजल खान आलता तरी तुम्ही रडले नाही, शाहिस्ते खान आला तरी तुम्ही रडले नाही, एवढं मोठं स्वराज्य उभं करताना शहाजी राजासारखा तुमचा बाप गेला तरी तुम्ही रडले नाही, आज तुम्ही का रडताय? तर शंभूबाळाला शिवरायाने दिलेलं उत्तर फार महत्त्वाचं आहे. शिवाजी महाराज म्हटले, आत्तापर्यंत का रडलो नाही? त्यावेळेला मी राजा होतो, आता मी तुझा बाप आहे, राजा बाप. आणि बापाचं कर्तव्य आहे की पोराला पुढची पिढी शिकवणं, पुढचे संस्कार देणं. आज राजा म्हणून नाही रडत, आज एक बाप म्हणून रडतोय. बाप झाल्यावर कळतं लेखावर किती प्रेम असतं. शिवाजी राजाला शंभूबाळासाठी रडावं लागलं. महाराज सांगू, विश्वमाऊली ज्ञानोबारा या विश्वाचे बाप आहेत. बाप ज्ञानेश्वर समाधिस्थ. ज्ञानोबारायना नुसती माऊली म्हणू नका, ज्ञानोबाराय बाप आहेत, बाप. ग्रंथ दिले आपल्याला. पण ज्ञानोबाराय ज्या दिवशी समाधीला बसले ना महाराज, त्या दिवशी तुम्ही ज्या भागात जन्म घेतला त्या भागाचं वैभव निवृत्तीनाथ महाराज हंबरडा फोडून रडले. महाराज बांधिल्या पेंधीचा सुटला से आ तृणराणू माळा पांगले से बांधिल्या पेंधीचा सुटला से आ माय बापे आम्हा त्यागी येले जेव्हा तेव्हाही संकटे आली नाही. नामा म्हणे देवा पेटला हुताशन करा समाधान निवृत्तीचे बांधिल्या पेंधीचा सुटला से आ तृणराणू माळा पांगले से. ज्ञानेश्वर महाराज समाधीला बसताना माझा निवृत्तीनाथ दादासारखा बाप रडतो रे. मग या कारभारी बाबासाठी समाधान भाऊ का नाही रडायचे? त्यांच्या मुली का नाही रडणार? फार प्रेम असतं बापाचं. महाराज या 2 मुली आहेत या बाबाला. नांदायला गेल्या ना 2-2 वर्ष माहेरी यायला जमत नाही बघा मुलीला. पण 2 वर्षांनी का होईना बाप माझा आजारी कळालं तिला की कडेवरती एक पोरगं घेते, करंगळीला एक पोरगं धरते, बाजाराच्या पिशवीमध्ये काहीतरी बापाला खायला घेऊन निघते. एसटी भेटत नाही, रिक्षा भेटत नाही. महाराज दगडाच्या रस्त्यानं पायी ती पोरगी बापाला भेटायला निघत असते. डोक्यावरती पदर असतो, कडेवर पोरगं असतं. गरीब असल्यामुळं पायात चप्पल नसते आणि चालता चालता तिचा पाय असा दगडाला लागला की तिला ठेस लागते. पायातून घळाघळा रक्त येतं पण ती रक्ताला मोजत नाही, पायाला बघत नाही. त्या दगडालाच विचारते, माझा बाप बरा आहे ना रे? माझी आई बरी आहे ना? तो माझ्या माहेरच्या रस्त्याचा दगड आहे. काय बहिणाबाईंनी वर्णन केलं बघा. आज माहेराला जाणे झाली ओ पहाट, आली डोळ्यापुढे माझ्या माहेराची वाट. माझ्या माहेराच्या वाटे किती लागतील ठेचा, वाटेच्या रे दगडा तुला फुटल का वाचा. आज माहेराला जाणे, आज माहेराला जाणे झाली ओ पहाट, आली डोळ्यापुढे माझ्या माहेराची वाट.
पोहोचली की बापाचं दर्शन घेते मुलगी, आईला मिठी मारते, बापाला विचारते बरे ना बाबा तुमचं? अरे 8 दिवस जी पोरगी माहेरी राहते ती सकाळी 6ला उठत नाही रे. बाप म्हणतो माझ्या पोरीला झोपू द्या, ती सासरमध्ये दमलेली आहे, काय नवले निघाली ना तर कुठून तरी कमरेचे 100 रुपये काढतो बाप, नातवाच्या हातात देतो, मुलीच्या हातात देतो. आई बिचारी त्या पोरीच्या पिशवीमध्ये कांदे भरते. कांदे कुठं द्यायची वस्तू आहे का नारायण महाराज? साबण कुठं द्यायची वस्तू आहे का? पण मायबाप त्या मुलीची पिशवी रिकामी जाऊ देत नाही. काही नाही, आमची आई गेली ना माहेराला, कांदे घेऊन यायची. म्हणायचं आई कांदे कशाला आणले तू? ती म्हणायची अरे माझा बाप गरीब आहे बाबा, काही नाही रे त्याला द्यायला. कांदे देतो, साबणाची वडी देतो. महाराज मायबाप फार प्रेमळ असतात. एकदा माहेरातला तुमचा बाप आणि आई जाऊ द्या, मी नक्की सांगतो बहिणींनो तुम्हाला तुमची पिशवी कधीच भरून येणार नाही. मायबाप जिवंत असू द्या, पिशवीत कांदे का व्हायना भरूनच येतील तुमच्या. त्याचं एकमेव कारण मायबापाचं खूप प्रेम असतं. फुले कुरवंडी बापाचा अभंग आहे, बापाचा ऐका. नारायण महाराजांच्या आवाजात डोळ्याला अश्रू येतील बघा तुमच्या. किती कष्ट करतो बाप. अरे मुलाला बंगला बांधून ठेवतो रे, मुलासाठी शेती घेऊन ठेवतो. बाप करी जोडी, हे बाप करी जोडी, लेकराची गोडी. बाप कुणाच्या शेतामध्ये काम करेल, 2 बिघ्या 4 बिघ्या. माझ्या पोरासाठी चांगल्या घरामध्ये मुलीचं लग्न करून दे. लग्न करताना मंडप लावेल, स्वयंपाकी लावेल, पण रडणार नाही. पण मुलीला वाट लावताना एखाद्या ढोरासारखा रडतो रे. गोराचे ओले कुराची हे बाप करी बाप करी बाप करी बाप बाप करी जोडी, बाप करी जोडी, लेकराची जोडी. आपली माझी मुलं जातीत यायला काय करावं लागेल? सिद्धोपंत, मुदगल शास्त्री, ओ महादेव भट्ट, विसोबा महाराज, माझे 4 मुलं फार गोंडस आहेत. निवृत्ती आहे, ज्ञानदेव आहे, सोपान आहे, मुक्त आहे. काय करावं लागेल? विठ्ठलपंत संन्यास आश्रमामधून परत गृहस्थाश्रम केला. मला एकच निर्णय, एकच प्रायचित्त, देहांत प्रायचित्त घ्यावं लागेल, तर तुमच्या 4ही मुलाला जातीमध्ये घेतलं जाईल. अरे एवढे सुंदर लेकरं, एवढे भाग्यानं जन्माला आलेली लेकरं, बापानं देहांत प्रायचित्ताचा मार्ग निवडला हो महाराज. ज्या ज्ञानोबरांची ज्ञानेश्वरी वाचताना महाराज तुम्ही त्यांचे वडील रोज वाचा. प्रयागराजमध्ये मायबापानं देह टाकून दिला महाराज, फक्त एका कारणामुळं. बाप करी जोडी, लेकुराची ओढी, आपोली कुरवंडी वाळवणी, एकाएकी केला मिराशीचा धनी. त्या सांगलीला एक मुलगी कलेक्टर झाली आणि कलेक्टर झाल्यावर ती घरी आली. खूप काम करत होता तिचा बाप, उसामध्ये काम करायचा. कलेक्टर झाल्यावर मळक्या कपड्यावर बाप तिला भेटायला गेला आणि त्या कलेक्टर पुरीनं बापासाठी शब्द वापरला आहे का? त्याच्या फाटक्या सदऱ्याला
किती थिगळ जोडलेली उभ्या आयुष्याला त्याने कशी कातर लावले. सगळ्याचा बाप आठवा बर. त्याच्या फाटक्या सदऱ्याला किती थिगळ जोडलेली उभ्या आयुष्याला त्याने कशी कातर लावलेली. मला कसस होत या कुणी बाबा म्हणताना कुणी काका म्हणताना उरी हुंद का दाटतो या गोष्ट बापाची सांगताना. माझ्या डोळ्यातली आसव कुणी मायेन पुसताना उरी हुंद का दाटतो या गोष्ट बापाची सांगता. ज्याला बाप नाही त्याला विचारा, ज्याला बाप नाही त्याला विचारा. 2 कीर्तन असतील तर 2 निरुस्तरी करायचा बाप माझा, पेट्याची गडी घालायचा. 10 वर्ष पुढच्या वर्षी नारायण महाराज तुम्हाला यायचं बरं. पहिली चाल नारायण महाराजांना दिलेली पुढच्या वर्षीची. ऐका ऐका सदानंद महाराज कडुळे, नारायण महाराज पहिली चाल म्हणणार आहे. दिनेश महाराज वाजवायला आहेत, भरत महाराज पठाडे आहेत. दरवर्षी बोलवतो मी गायक वादकांना. फार सुंदर सप्ताह करतो वडिलाचा, पण मला आनंद वाटत नाही त्याच्यात. का? बाप दिसत नाही महाराज, गोड असतो बाप. आज आमच्या समाधानाने किती सुंदर कार्यक्रम ठेवला. 1:45 वाजला हो तरी संपूर्ण वाटतं कीर्तन. महाराज मंडळी आहेत, तिकडं महाराज उभे आहेत, इथं महाराज उभे आहेत. एवढं गोड गायन, 2 तास अभंग ऐकला, संतांच्या कथा ऐकल्या, नाहून गेला तुम्ही कीर्तनात. पण आज त्यांना या बाजूने येईल का आमचे काका, एकूण एक येईल आमचे काका. बाप दिसत नसतो महाराज. तुमची फार आठवण येते काका, नयनी आश्रू येते. माय बापाची आठवण येत असते गड्या. बाप विसरू नका. झालंय कीर्तन. हे 2 हात जिवंत बापाला दे. यांचा बाप नाही राहिला. या मुली रडतायत. आपला बाप जिवंत असेल घरी तर या 2 हातानं उचला. जेवता येत नसेल तर काला करून जेवू घाला. चालता येत नसेल तर चालवा. समाधान पगार आपल्या बापाचा कार्यक्रम ठेवतो. गरिबीतलाय, शेतकरी कुटुंबातलाय, कष्ट करतो तरी बापाचा 16 ठेवतो ना. ते आपल्याला शिकण्यासाठी की आपला बाप घरी जिवंत आहे. आमचे गेलेत गड्या वडील, पण तुमचे आहेत ना. या 2 हाताचा आधार द्या. तुका म्हणे माय बापे अवघी देवाची स्वरूपे, ओ सकल तीर्थाची दोरे माऊली म्हणतात. जे का माता पितरे, किती प्रमाण सांगू, किती कथा सांगू. श्रावण बाळाला श्राप आईनं नाही दिलेला, बापानं दिलेला आहे रामायणामध्ये. हे राजा, आम्हाला आमच्या पोराला बाण मारतो आणि आम्हाला प्यायला पाणी आणतोस. लक्षात ठेव राजा. आम्हासी दिधले पुत्र दुःख, परी तू पावसी पुत्र शोक. 4 मुलं असतील राजा, 4. एका बापाचा श्राप आहे तुला. अंत समयाला तुझ्याजवळ एकही पोरगा नसेल. तसंच झालं रे. पहिल्या वरानं भरताला गादी, दुसऱ्या वरानं रामाला वनवास. राम राम कही राम, सारखं राम राम म्हणून प्राण सोडावा लागला दशरथाला. अर्थ एवढाच आहे महाराज. बापाचा श्राप जर देवाच्या बापाला लागतो आपण कधी घेऊ नका. बापाला सांभाळा. 2 तासाच्या कीर्तनात नाही अभंग ध्यानात राहिला तर एवढं मात्र ध्यानात ठेवा, बापाला जिवंतपणे सांभाळा. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली. त्यांच्या परिवारातले समाधान भाऊ, त्यांच्या मुली इथं फोटो जवळ या. फोटो जवळ 4-5 जण तुम्ही इथं या. हातामध्ये फुलं घ्या. ऐका आणि मग फुलं घेऊन आम्ही म्हणणारे झाला शेवट हा गोड. शेवट गोड झाला या बाबाचा. किती सुंदर गोड शेवट आहे. कीर्तन करून, भजन करून, नामस्मरण करून आहे बघ. संतांच्या कथा, देवांच्या कथा, रामकृष्ण नाम, सर्व दोष हरण, जड जीवात्मा. त्यांच्या परिवारातले सगळेजण या बापासाठी त्या ठिकाणी पुष्पवृष्टी करतात. आलो निजाच्या माहेरा, भेद रखुमाईच्या. आलो हा
तो भला. आपण सगळे झाल्यावर फुलं टाका का पायाखाली येतात म्हणून मी इथून टाकायला लागतो, दुसरं काही नाही. आपण तिकून टाकली पायाखाली येतात, आपलं झालं की मग इथं येऊन टाका. विठ्ठल जय जय विठ्ठल.